क्लिनिकली इम्पॉर्टंट श्लोक पार्ट 3 डे 3. ओके. तर आता आपण बघणार आहोत रक्तवृद्धी रक्तक्षय लक्षणं, मांसवृद्धी मांसक्षय लक्षणं, रसवृद्धी रसक्षय हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण दोष तिन्ही दोष लास्ट 2 व्हिडिओजमध्ये क्लिअर केले. वृद्धिक्षय लक्षणं आणि षटक्रिय कालची 2 मेजर अवस्था बघितली, क्षय अवस्था आणि प्रकोप अवस्था. या व्हिडिओमध्ये आपण लास्टला प्रसर अवस्थेचे लक्षणं बघणार आहोत. ओके. तर सगळ्यात पहिला रसवृद्धी लक्षणे, रक्तवृद्धी लक्षणे. रक्तम विसर्प प्लीहा विद्रदिनी कुष्ठ वातस्त्र पित्तस्त्र गुल्म उपकुश कामला व्यंग अग्निनाश समोह रक्त त्वक नेत्र मूत्रता. ओके. रक्तवृद्धी झाली आहे तर त्याची काय काय लक्षणं आहेत. तर विसर्प म्हणजेच रेड पॅचेस येतात बॉडीवर. प्लीह काय असतं, स्प्लीन असतं. स्प्लीन काय आहे तर ग्रेव्हेड ऑफ RBC. जेवढे जास्त रक्तवृद्धी होणार तेवढे जास्त RBCs डिस्ट्रक्टेड RBCs जास्त होतील, त्यामुळे स्प्लीनची वृद्धी होईल. ओके. स्प्लिनोमेगॅली. देन विद्रदिनी काय असतं तर असे छोटे छोटे इन्फ्लमेशन्स येतात बॉडीला, फोडी येतात, त्याच्यात पस फॉर्मेशन होतात किंवा त्याच्यात व्हायरस त्याच्यात इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. ॲप्सेसिस पण बोलतात त्याला. मग कुष्ठ म्हणजे स्किन डिझीज. वातस्त्र, अस्त्र म्हणजेच रक्त, तो वात रक्त. पित्तस्त्र रक्तपित्त होऊ शकतं. गुल्म होऊ शकतं. उपकुश काय असतं तर गम्समधून हिरड्यांमधून रक्त येणं. कामलाला पण थोड्या प्रमाणात जॉईंटिसने कोरिलेट करू शकतो. व्यंग म्हणजेच शरीरावर स्किन डिझीजेस आहे एक, शरीरावर वेगवेगळ्या कलर्सचे पॅचेस येतात, मोस्ट प्रोबॅबली व्हाईट कलर पॅचेस येतात. अग्निनाश होतो म्हणजेच अग्नी मंद होतो एकदम. का तर रक्तवृद्धी झाली आहे. ओके. रक्तवृद्धी म्हणजेच पित्तवृद्धी झाली आहे, म्हणजेच अग्नी देखील वाढणार आहे. अग्नी इतका अधिक प्रमाणात वाढणार आहे की तो त्याचा नाश होऊन जाणार आहे. ठीक आहे. नंतर समूह नंतर रक्त त्वक नेत्रमूत्रता म्हणजेच त्वचा पूर्ण लालसर होणार, नेत्रामध्ये नेत्र लालसर होणार आणि मूत्रता म्हणजेच युरिनमध्ये ब्लड येणार. ठीक आहे. ही झाली रक्तवृद्धीची लक्षणं अष्टांग हृदयानुसार. नंतर रक्तक्षयाची लक्षणं काय आहेत. रक्ते अम्लक शिशिर प्रीती. ओके. शिरा शैथिल्य रोक्षता. आता रक्तक्षय झालं आहे म्हणजे एक्झॅक्टली काय झालं आहे तर रक्तक्षय झालं आहे, त्याच्यासोबत रक्त कशासोबत जाणार तर रसासोबत. रक्त संवहन असतं, तर रसक्षय पण झाला असेल. रसक्षय झालं आहे म्हणजे बॉडीमध्ये रुक्षता वाढली आहे, तर हे रुक्षता हे लक्षण दिसते. रुक्षता वाढली अर्थात काय, वातवृद्धी झाली आहे. तर एक्झॅक्टली रक्तक्षयामध्ये काय होतं आहे, पित्त क्षय होतं आणि वातवृद्धी होते. त्यामुळे पित्तक्षय झाल्यामुळे आम्ल खाण्याची इच्छा होते. आम्ल पित्तवर्धक असतं म्हणून आम्ल पदार्थ खाण्याची इच्छा होते. शिशिर प्रीती. आता थंड वातावरण ह्याचं जास्त इच्छा का होते. थंड वातावरण जे आहे ते तर ऑपोजिट आहे पित्ताच्या. तर पित्त म्हणजेच उष्णता किंवा रक्त क्षय झाला आहे, उष्णगुण कमी झाला आहे आपल्या बॉडीमध्ये, तर आपल्याला उलट उष्ण खाण्याची इच्छा व्हायला पाहिजे. तर ते न होता शिशिरप्रीती का होती आहे तर बघायला गेलं तर वातवृद्धी झाली आणि पित्तक्षय झाला आहे. ओके. तर यामध्ये प्रीती ह्याचा अर्थ काय आहे. प्रीती म्हणजेच इच्छा जी असते ती हमेशा ऑपोजिटच असते अशी नाही. आपल्या बॉडीला जे काही आवडणार आहे, आपल्या बॉडीज त्या टाईमला काय अनुकूल वाटणार आहे, आपल्या बॉडीला त्या टाईमला रक्तक्षयामुळे दौर्बल्य आलेलं असतं. म्हणजे बॉडी पूर्ण थकून गेलेली असते. त्यामुळे बॉडीला काहीच काही सिस्टम ॲक्टिवेट करायची स्टिम्युलेशन्स नको असते. फॉर एक्झाम्पल सर्क्युलेशन ॲक्टिवेट करायचं आहे किंवा म्हणजेच आपण जर उष्ण तीक्ष्ण पदार्थ खाल्ले त्यामुळे अग्निवृद्धी होणार, म्हणजेच डायजेशन फास्ट होणार, मेटाबॉलिझम सर्क्युलेशन हे सगळं वाढणार. तर हे नको असतं बॉडीला काय म्हणजे थोडं त्या टाईमला बॉडीला एकदम स्वतःच्या शरीरासाठी अनुकूल असं पाहिजे असतं. तर आपल्याला शीत पदार्थ जास्त आवडतात त्या टाईमला जेव्हा रक्तक्षय झालेलं असतं तेव्हा. ओके. नंतर शिरा शैथिल्य होतं. शिरा जे असतात ते शिथिल पडलेले असतात. नंतर मांसवृद्धी लक्षणं काय आहे तर गंड अर्बुद ग्रंथी, गंड उदर वृद्धिता. गंड अर्बुद ग्रंथी. गंड म्हणजेच काय तर गंडमाल म्हणजेच गॉयटर. अर्बुद म्हणजेच ट्यूमर होतो. मांसवृद्धी होते तिकडे. ओके. फॅट डिपॉझिशन जास्त होते. मग ग्रंथी काय आहे तर ग्रंथी म्हणजे पण ट्यूमर आहे. गाठी निर्माण होतात मांसाचे. नंतर फायब्रॉइड्स बोलू शकतो आपण त्याला. नंतर गंड आणि उदर म्हणजेच
ग्रीवा प्रदेशी आणि गळ्याच्या प्रदेशी आणि उदर प्रदेशी म्हणजेच पोटाच्या समोरच्या ठिकाणी वृद्धी होते मांसाची. नंतर मांसक्षयाची लक्षणं बघूयात. काय आहे? मांसे अक्षग्लानी म्हणजेच इंद्रियांची दौर्बल्यता येते, म्हणजेच ते बरोबर काम करू शकत नाही आहेत. मग गंडस्फिक म्हणजेच जे गळाचा प्रदेश आहे व स्फिक म्हणजेच नितंब प्रदेश आहे तिथे शुष्कता येते. शुष्कता म्हणजेच काय, आपण दौर्बल्य बोलू शकतो. ते बरोबर तिथले मसल्स काम करू शकत नाहीत. नंतर संधिवेदना म्हणजेच काय, संधिवेदना का होत आहेत, तर मांसक्षय झाल्यामुळे तिथला जो काही जिथे संधींचा तिथे पण मांसक्षय झाला असेल तर तिथला एरिया काय होते, वीक होणार. त्यामुळे तिथले वेदना निर्माण होणार. नंतर लास्ट प्रसर अवस्थेचा श्लोक घेतला आपण. प्रसर अवस्था काय असते बेसिकली, तर चयेमध्ये थोड्या प्रमाणात वृद्धी, प्रकोपमध्ये अधिक प्रमाणात वृद्धी आणि प्रसरमध्ये स्वस्थान सोडून ते अख्ख्या शरीरभर जेव्हा दोष जातात त्याला बोलतात प्रसर अवस्था. तर वातदोषाची प्रसरात अवस्थेचे लक्षण काय, एवं प्रकृतपितानां प्रसरताम वयोर्विमार्गगमन. विमार्गगमन म्हणजेच पहिलं तर विमार्गगमन करतं, म्हणजेच वाताचा जो पक्वाशय हे विशेषस्थान आपण बघितलेलं ते सोडून तो सर्वत्र शरीरात फिरू लागतो. नंतर आटोप गमन आटोप म्हणजेच काय, तर वातवृद्धी होऊन पोट फुगतं. त्यामुळे पोटामध्ये वेदना, पोट फुगल्यावर ज्या वेदना होतात ते आटोप येतं. मग पित्ताचं प्रसाराचं लक्षण सांगितलं आहे. ओष चोष परिदाह धुमायनानी पित्तस्य. म्हणजे ओष काय आहे, तर पित्तवृद्धी झाली, पित्ताचा प्रसर होतो आहे, म्हणजेच तो स्वस्थान सोडून सर्वत्र शरीरात पसरतो आहे. तर शरीराच्या कोणत्या तरी एका भागी तो पसरला गेला आहे, त्यामुळे तिथे दाह निर्माण होते, त्याला बोलतात ओष. दाह निर्माण झाल्यामुळे त्या भागात ओढल्याप्रमाणे वेदना होतात, त्याला बोलतात चोष. मग परिदाह काय असतं, ते पित्त सर्वांगामध्ये पसरलेला असतो आणि सर्व अंगामध्ये इन्फ्लॅमेशन बर्निंग सेन्सेशन होतात सॉरी, त्याला बोलतात परिदाह. धुमायन म्हणजेच बर्निंग सेन्सेशनच, म्हणजेच हातपाया तोंडातून गरम वाफा निघणं. नंतर कफक प्रसाराची लक्षण काय, अरोचक म्हणजेच अन्नाला रुची नसणं, आपल्याला खावंसं वाटत नाही अन्न. नंतर अविपाक म्हणजेच काय, अन्न पचन होत नाही, इनडायजेशन. नंतर अंगसाद, पूर्ण अंग दुखते, ओके, अंग गळून गेल्यासारखं वाटते. आणि छर्दी म्हणजेच उलटी. हे सगळी लक्षणं प्रसर अवस्थेची आहेत. ओके, थँक्यू.